बायको जेवायला लागल्या. तिचं जेवण झालं की आम्ही पॉन्डचं पाणी बदलणार आहे. नाही नाही म्हणत ती कसं तरी काहीतरी सांगून सांगून तयारी केल्या. कामासाठी लवकर न झाले की एक काम करायचं असं म्हणजे त्याला पकडायचं आणि घेऊन जायचं. यास हे आमचा छोटूसा पॉन्ड आहे. हे आता मासा आहे. आता मासा काही दिसणार नाहीत लवकर. ह्याचंच पाणी आम्ही 2 महिने झालं बदललेलं नाही. आता बदलायचं आज पाणी. खाली सगळे शेवळ्या बिवळ्या घासून कडाचे काढलेले ते खाली सगळे साठले वगैरे घाण झाल्या. मासं पण यातलं भारी आहे ते. एक छोटंसं गार्डन केलं. अजून जरा झाडं लावायची आहे ते है ना. हे आपण आता नंतर झाडं आणलेलं आहे चिनी गुलाबची छोटी छोटी. ते पाणी घालायला लागत नाही आता पाऊस आहे त्यामुळं. आता हे घाण झालंय सगळं. हे धुया पहिला. ती पानं परत बाहेर काढल्यावर वाळणार नाही ती. कसली पानं? कमळाची नाही वाळत ते. त्याला उन्हात ते फक्त ठेवायचं नाही तर पानं लगे वळतात. काय करा माहिती आहे का, पहिला एक कमळाचं झाड काढ्या. मासे बारडीत सोडूया आणि मग बघूया. तर मासा आहे ते टोटल 4 का 5 मासा आहे ते. पण सगळं मासं बाहेर आहे. दाखवतो मग तुम्हाला. ह्यो एक मासा आहे याच्यात. हा एक काळा एक आहे. एंजल पण आहे ते. आता एंजल दिसणार नाही तुम्हाला. असे 2 आहे ती. बारका मॉली एक आहे. एंजल आता बाहेर काढल्यानंतर 2 झाड लावलेली. मी म्हणतो इथं पूर्ण खाली ग्रीन कलरचं ती आर्टिफिशियल ग्रास लावायची. मस्तपैकी गार्डन करायचं. इथनं वेल बिल सोडायचं. काय काय करायचं. शेवाळ असेल बघ ते केवढा. 2 महिने क्लीन केलेलं नाही. इकोसिस्टमच त्यांचा तयार झाला. मासाला साला घ्या एखादा. नाही ना आता एवढं पाणी घेतलंय ह्यात टाकलं मास. अशा भाषेत कुठं तिथंच होती की मग. पहिला मासा. एक मासा आहे. दाखवावी. शेवळ्यानं भरलाय. हे ठेवूया साईडला इथं. हे एक मासा आहे. छोटस. आमचा एक हे आहे. आता मासा तुम्हाला परत दाखवतो. हे छोटूसा पंप आहे. ह्यातनं आपण पाणी बाहेर काढू शकतो त्यातलं. हे 2 महिन्याचं घाण पाणी आहे. सगळं आता हे 2 महिन्याचं घाण कचरा बिचरा निघून होते. ह्याच्या पॉन्डला सारखं पाणी क्लीन करायला लागत नाही कारण प्लांट वगैरे असतात त्यामुळं पाणी स्वच्छ राहते. झालं की स्पीड का कमी वाटायला. ओके फक्त पाणी भरायचं फुल. पहिल्यांदा पाणी भरून झाले की ती तिकडं कमळाचं झाड ठेवलं. कमळाच्या झाडाला बरोबर जरा स्वच्छ करायचं. त्याला पण शेवाळ्या लागले त्या. तिथं क्लीन करायचं. हे सगळं स्वच्छ झालं. त्याला बाहेर बाथरूम घेऊन क्लीन करायला. पाणी कशीच कट होते. पाणी भरून दे. पाणी सगळी करायला लागतात नाही तर पाण्याला जायला वाट लागतं. यस हे आहे अँटीक्लोरिन आणि हे बेनिफिशियल बॅक्टेरिया. चांगलं असतं. टाकले माशाचं काही प्रॉब्लेम होत नाही. झाडाचे पण काय होत नाही. आता हे मासं सोडायचं त्याच्यात. पाणी पण सगळं झालंय की त्याच्यात हाईत मासा आत खाली आता लपून बसले दिसणं झाले. अंडर वॉटर शॉट घेतला तर फोन वर लावणार. एकदा शेवटचं पाणी मारून घेतो.
म्हणजे अजून चकचकीत होत आहे. असं तसं परत घाण होणारच आहे, पण स्वच्छ करायलाच पाहिजे आहे. मॅडम जावा बंद करा जावा. ए पाणी कुठं उडवायला काम तर झालंय. पहिल्यांदा तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण पहिलाच व्लॉग आहे. लई दिवस झाले टाकायचं म्हणतोय, पण टाकायचं झालेलं नाही. आता इथनं पुढं आता रोज ब्लॉग टाकायचा यूट्यूबचा. तर यूट्यूबवर पण दणका देऊया.